तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत। तुम्हा सगळ्यांना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा। आज आपण दिवाळी स्पेशल रेसिपीज करतोय। तर आजच्या रेसिपीचं नाव आहे तिखट शंकरपाळी। तर या अगोदर आपण गोड शंकरपाळी कशी बनवायची त्याचा व्हिडिओ अपलोड केलेला आहे आणि दिवाळीचे बाकीचे सुद्धा काही पदार्थ आपण अपलोड केलेले आहेत। तर सर्वांच्या लिंक मी खाली तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये देते, तर ते व्हिडिओ सुद्धा माझे नक्की बघा। मग वेळ न घालवता तिखट शंकरपाळी कशी बनवायची त्याचा व्हिडिओ आपण स्टार्ट करूया। तिखट शंकरपाळी बनवण्यासाठी मी एक पसरट बाउल घेतलेला आहे आणि या कपाच्या मापाने 2 कप मैदा मी चाळून घेतलेला आहे। जर तुम्हाला शंकरपाळ्या जास्त बनवायच्या आहे तर तुम्ही प्रमाण जास्त घेऊ शकता। आपल्याला याच्यामध्ये कडकडीत असं तेलाचं मोहन घ्यायचं आहे। मी 4 ते 5 चमचे एकदम कडकडीत असं तेल गरम करून घेतलेलं आहे आणि ह्या मैद्यामध्ये टाकल्यामुळे कुरकुरीत आपले हे शंकरपाळ्या छान होतात। तेल टाकल्यानंतर चमच्याने पहिले मिक्स करून घ्यायचं, कारण गरम आहे। आणि मिक्स करून झालं की मग हाताने आपण व्यवस्थित चोळून हे तेल ह्या मैद्यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं, म्हणजे शंकरपाळे सुद्धा आपल्या टेस्टी आणि छान होतात। आणि तेल एकदा मिक्स केलं की मग बाकीचं साहित्य आपल्याला ऍड करायचं आहे। पहिलं तेल व्यवस्थित लागलं पाहिजे या मैद्याला। असं दोन्ही हाताने असं व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं। आता मैदा सुद्धा व्यवस्थित मिक्स करून झाला। आता साहित्य टाकूया। आपल्याला चवीनुसार मीठ घ्यायचंय आणि 1 चमचा इथे मी धना पावडर आणि जिरा पावडर घेतलेले आहे, म्हणजे दोन्ही अर्धा चमचा घेतले। अर्धा चमचा लाल तिखट घेतलेला आहे आणि 2 चमचे पांढरे तीळ घेतलेले आहेत आणि 1 चमचा काळे तीळ घेतलेले आहे। हे तुम्हाला कोणत्याही दुकानामध्ये सहजपणे मिळतील। आणि अर्धा चमचा चाट मसाला घेतलेला आहे। खूप छान येते चाट मसाल्यामुळे ह्या शंकरपाळीला। आणि अर्धा चमचा ओवा घेतलेला आहे, आपल्याला क्रश करून टाकायचं आहे। आणि तुम्हाला अजून जर तिखट शंकरपाळी बनवायची असेल तर तुम्ही लाल तिखटचं प्रमाण वाढवू शकता। आता हे सर्व व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि मग पाणी घेऊन थोडं पीठ आपलं थोडं पाणी घालून पिठाचा गोळा तयार करून घ्यायचा आहे। एकसाथ पाणी अजिबात घालायचं नाही। पहिलं कपातून पाणी घ्यायचं पहिलं आणि थोडं टाकून बघायचं, मळत मग पाणी टाकायचं। आणि हे शंकरपाळे खूप छान होतात। एकदम असे पातळ लाटायच्या, म्हणजे लाटल्यामुळे काय होतं एकदम पातळ, एकदम कुरकुरीत आणि खायला सुद्धा चविष्ट लागतात। जसे दिवाळीच्या पदार्थांमध्ये बाकीचे पदार्थ करतो तर अशा पद्धतीचा हा पदार्थ सुद्धा बनवून बघा। खूप छान आणि मस्त आणि एकदम चविष्ट लागते। आणि हे पीठ मळायला पाणी सुद्धा जास्त लागत नाही। मी ते 1 कप घेतलेलं आहे, फक्त अर्ध्या कपापुरतच आपल्याला हे पाणी लागणार आहे, त्याच्यापेक्षा जास्त पाणी लागणार नाही। पिठाचा गोळा सुद्धा आपला तयार करून झालेला आहे। बघा किती घट्ट पीठ मळले। पीठ घट्टच मळायचं, पातळ पीठ करायचं नाही। आता एक बाउल घ्यायचं आणि त्या बाउलमध्ये पीठ आपल्याला ठेवून एक 15 ते 20 मिनिटं आपल्याला रेस्ट करायला ठेवायचं आहे। एवढं घट्ट पीठ हवं। आता त्याच्यावरती झाकण ठेवून देऊया आणि अर्ध्या तासानंतर आपण पाहूया। आपल्या पिठाला रेस्ट करून आता 15 ते 20 मिनिटं झालेले आहेत। आपण आता हे पीठ बाहेर काढायचं आणि अर्धा चमचा तेल टाकून परत एकदा हे पीठ मळून घ्यायचं आणि असं लांबटसा गोळा तयार करून घ्यायचा, जेणेकरून आपल्याला त्याचे गोळे तयार करता येतील। म्हणजे जसं चपातीसाठी तुम्ही गोळे तयार करता तसे आपल्याला गोळे तयार करून घ्यायचे आहेत। तुम्हाला मळताना लक्षात येत असेल की पीठ मी किती घट्ट मळलेले। आपल्याला पोळी लाटता येईल एवढं घट्ट पाहिजे। आता याचे आपण गोळे तयार करून घेऊया। आता मी 2 कप मैद्याचे बनवलेले आहेत, त्याचे जवळजवळ 4 ते 5 गोळे तयार होतील, म्हणजे 5 पोळ्या आपल्याला लाटून होणार। तेवढ्याच्या शंकरपाळ्या पाडू, म्हणजे भरपूर होता 2 कपामध्ये सुद्धा। गोळे व्यवस्थित करून घ्यायचे। या आकाराचे गोळे तयार करून घेऊया। तुम्ही मोठे गोळे सुद्धा करू शकता जर तुमचा पोळपाट मोठा असेल तर, पण फक्त शंकरपाळी आहे ना एकदम पातळ लाटायचे। मग कितीही मोठे करा तुम्ही गोळे, त्याबद्दल काहीच नाही। आपले 5 गोळे आता तयार करून झालेले आहेत। आता ही 4 गोळे बाजूला करूया आणि एक गोळा घेऊन आपल्याला पोळ्या लाटून घेऊया। लागत असेल तर मैदा लावा लाटताना, जर असंच लाटता येत असेल तर असं लाटा, पण जास्त मैदा आपण लावला ना तर मग तेलकट होतात शंकरपाळ्या, म्हणून थोडासा लावा। जर गरज लागत असेल थोडासा लावा फक्त वरतून। आणि शंकरपाळ्यांना बघा जास्त काही सुद्धा लागत नाही। साहित्य पण किती कमी प्रमाणामध्ये आपल्या ह्या शंकरपाळ्या तयार होत आहेत।
थोडंसं आता मैदा लावायचं वरती, किंवा तांदळाचं पीठ लावलं तरी सुद्धा लाटता येतात आणि चिपकत नाही, काही नाही. आपण तेल टाकून पीठ मळलेलं होतं त्यामुळे चिपकत पण नाही आहे. एकदम पातळ लाटायचे बघा. अशा पद्धतीने मी लाटून घेतलेले आहेत. आता आपण शंकरपाळ्या कापून घेऊया. कोणत्याही आकाराच्या तुम्ही कापू शकता. सुरीने कापलं तरी चालेल, पण ह्या साच्याने थोडीशी डिझाईन वगैरे येते, त्यामध्ये दिसायला छान वाटतात. किती छोटे आकार पाहिजे, मोठा आकार पाहिजे तसे कापू शकता तुम्ही. अशा लांबट आकाराचे सुद्धा कापू शकता, दिसायला सुंदर वाटतात. आता हे सर्व कापून झालेले तुम्ही पाहू शकता बघा, किती पातळ आणि छान झाले आणि त्या डिझाईनमुळे किती सुंदर वाटत आहेत बघा. आता एखाद्या ट्रेमध्ये काढून घेऊया. अशाच पद्धतीने उरलेले बाकीचे सुद्धा आपण आता तयार करून घेऊया. आपल्या सर्व शंकरपाळ्या लाटून कापून सुद्धा तयार झालेले आहेत बघा. किती पातळ आणि मस्त लाटलेले आहेत. गॅसवरती मी तेल ऑलरेडी गरम करायला ठेवलेलं आहे. तेल गरम झालं का पहिलं बघूया. पिठाचा छोटासा तुकडा टाकून बघायचं. जर पटकन वरती आलं तर समजायचं तेल व्यवस्थित आपलं गरम झालेलं आहे. आता एक एक शंकरपाळी तेलामध्ये सोडूया, किंवा 4-5 एकसाथ टाकल्या तरी वेगवेगळ्या होतात नंतर तेलामध्ये, कारण पीठ आपण घट्ट मळलेलं आहे त्याच्यामुळे एकमेकांना चिपकत नाहीत. दिवाळीमध्ये जसे आपण गोड पदार्थ तयार करतो त्यासोबत आपल्याला तिखट पण काहीतरी खाऊशी वाटतं, जसं चिवडा चकली ठेवतो तर अशी तिखट शंकरपाळी सुद्धा बघा. पटकन संपणारा हा पदार्थ आहे, तर नक्की ट्राय करा या दिवाळीसाठी. आता पलटी करत राहायचं मध्ये मध्ये, कारण सगळीकडून व्यवस्थित असा कलर आला पाहिजे. गोड शंकरपाळी कशी बनवायची तर त्याचा व्हिडिओ सुद्धा मी मागच्या वर्षी टाकलेला आहे, तर तो व्हिडिओ सुद्धा माझा नक्की बघा. शंकरपाळ्या सुद्धा आता फ्राय करून झालेला आहे. कलर सुद्धा इतका सुरेख आलेला आहे. आता व्यवस्थित तेल गाळून घ्यायचं, एखादा टिश्यू पेपर किंवा एखाद्या चाळणीमध्ये काढून घ्यायचं. पातळ लाटल्यानं मग कुरकुरीत आणि छान होतात शंकरपाळ्या. आणि बाकीच्या उरलेल्या सुद्धा अशाच पद्धतीने आपण फ्राय करून घेऊया. दिवाळीचे बाकीचे सुद्धा पदार्थ मी केलेले आहेत, तर सर्वांच्या लिंक मी खालती देते डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये, तर ते व्हिडिओ सुद्धा बघत राहा. आपली दुसरी सुद्धा आता बॅच फ्राय करून झालेली आहे. मग आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला, आवडला असेल तर नेहमीप्रमाणे लाईक करा आणि मित्रमैत्रिणींमध्ये हा व्हिडिओ शेअर करा. आपले सर्व शंकरपाळ्या आता तयार झालेल्या आहेत. हा व्हिडिओ माझा तुम्ही लास्टपर्यंत पाहिला त्याबद्दल तुमचं सगळ्यांचं मनापासून धन्यवाद. आपली तिखट शंकरपाळी आता तयार झालेली आहे. ही शंकरपाळी तुम्हाला आवडली तर तुम्ही नक्की ह्या दिवाळीसाठी बनवून बघा. कशी झाली त्याची छोटीशी कमेंट करा. आणि जर माझ्या चॅनलला तुम्ही नवीन असाल आणि सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करायला विसरू नका. आपण असंच पुन्हा भेटूया अशीच एखादी दिवाळी स्पेशल रेसिपी घेऊन. तोपर्यंत गुड बाय.